तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील गोत्रा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते महिपत वाणी यांनी केले होते। या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर बच्छिरे यांना आमंत्रित करण्यात आले होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे समतेचे मूर्तिमंत उदाहरण असून महाराष्ट्र एकीकरणाच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःला झोकून दिलं होतं। महाराष्ट्र एकीकरणासाठी मुंबईत 60,000 लोकांचा मोर्चा काढून मुंबई ही महाराष्ट्रात सामील करण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना केले। या प्रसंगी कवी शिवाजीराव मोरे, प्रल्हाद मोरे सर, कवी डी आर बांगर, सुधन अंभोरे सर यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून कवितेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उभाटाचे शहर प्रमुख गजानन जाधव, युवा सेनेचे श्रीकांत मादनकर, तानाजी अंभोरे, ज्ञानेश्वर दुधमोगरे, लुकमान भाई कुरेशी, अशफाक खान, फहीम खान, राजेभाऊ इंगोले, केशव नरवडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। म्हटले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ज्यानं त्याला प्राशन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। आणि अण्णाभाऊ साठेंनी ते शिक्षण प्राशन केलं जे बाबासाहेबांनी त्यांच्या ओंजळीतून सोडलेलं होतं। म्हणून 1.5 दिवसामध्ये हा माणूस साहित्य सम्राट झाला। आणि नुसतं लिखाण केल्यामुळं, कादंबऱ्या कविता लिहिल्यामुळं ते महान नाही झाले। त्यांनी समाजासाठी समाजाला नवी दिशा दिली, समाजाला एक रस्ता दाखवला की बाबांनो एक रहा, अंधश्रद्धा पाळू नका। अरे पृथ्वी काही नागाच्या फणावर नाही, तर ती कष्टकऱ्यांच्या हातावर टिकलेली आहे। म्हणजेच या पृथ्वीला टिकवणारा तो नाग किंवा अंधश्रद्धा नाही, ती मेहनत आहे। आपण मेहनत करावी।